हा एक सवाल आहे इलेक्शन कमिशनला की ज्या 60 लाखापेक्षा जास्त लोकांना तुम्ही बाहेर काढलाय, म्हणजे मतदार त्यांना नाही असं तुम्ही म्हणताय, ते मतदार नाही म्हणजे ते भारतीय सिटिझनसुद्धा नाहीत का? या गोष्टीचा उत्तर इलेक्शन कमिशनने आतापर्यंत दिलेला नाही आहे. भाजपचा प्रश्न येतच नाही ना. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे का सर्टिफिकेट देत आहेत की निवडणूक चांगली, हे झालं ते झालं. ह्याच्या आधी पण त्यांनी अशोक चव्हाणांवर आरोप केले आणि आता त्यांना घेतलं, म्हणजे त्यांना दुधाची आंघोळ घातली, अभिषेक घातला आणि त्यांना भ्रष्टाचारी माणसाला तो माणूस आता चांगला झाला. तेच आता करायचं काम इलेक्शन कमिशनसोबत फडणवीस करतात. मला एक गोष्ट त्यांना विचारायची आहे की इलेक्शन कमिशनला आताच जाग का आली? 10 वर्ष इलेक्शन कमिशन कुठं होतं? तेव्हा त्यांनी का केलं नाही? आणि आता ते SIRच्या माध्यमातून 60 लाख लोकांना तेव्हा बाहेर करतायत. तर मग हा प्रश्न तर उठणारच आहे की तुम्ही बायस आहात का? काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर वोट चोरी अर्थात मतदान चोरीचा आरोप लावला आहे. तसेच ते उद्या बिहारला सुद्धा जात आहे. परंतु याबाबत नेमकं तरुणांना काय वाटतं हे आपण जाणून घेणार आहोत. सध्या आपण आलो आहोत पुणे विद्यापीठात. तेथील तरुणांना राहुल गांधींच्या आरोपात किती तथ्य वाटतं, निवडणूक आयोग खरंच बायस वागतं का, भाजपच्या बाजूने वागतं का, हे आपण त्यांच्याकडं जाणून घेणार आहोत. तुम्हाला वाटतं का राहुल गांधींच्या आरोपात तथ्य आहे? मतचोरी हा आजचा खूप मोठा विषय ठरलेला आहे. राहुल गांधींनी ज्या प्रकारे मतचोरीबद्दल वक्तव्य केलं आणि ज्या पुराव्यानिशी त्यांनी ते सगळं मांडणी केलेली आहे. आणि कालच अनुराग ठाकूर यांनी वायनाड, रायबरेलीमध्ये ज्या प्रकारे फेक मतदान झालं आहे याबद्दल माहिती दिली. यावरून आता निश्चितच असं वाटतं की मतचोरी होत आहे. ओके, तुम्हाला काय वाटतं राहुल गांधींच्या आरोपात तथ्य आहे? निवडणूक आयोग खरंच भाजपसाठी पूरक वागते असं वाटतं का? मागील काही वर्षापासून जर आपण पाहिलं तर ह्या देशातील जेवढ्या काही स्वायत्त संस्था आहेत ते संपवण्याचं काम केलं जात आहे. आणि निवडणूक आयोग ही देशाच्या लोकशाही टिकवण्यासाठी खूप महत्त्वाची एक संस्था आहे. आणि जर तीच जर मॅनेज होत असेल, तीच जर बायस वागत असेल तर देशाचं संविधान, देशाची लोकशाही टिकून राहणार आहे का? आणि जे राहुल गांधींनी सगळ्या किंवा इतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी जे समोर पुरावे मांडले आहेत की एवढे सारे बोगस मतदान, म्हणजे आजच्या 21व्या शतकात पण जर तुम्ही बोगस मतदान करत असाल, खोटे डॉक्युमेंट्स फॉर्जरी करून जर सत्तेत येत असाल तर मग कुठेतरी ही लोकशाहीची हत्या, ही संविधानाची हत्या आहे. आणि हे काय कोणत्या राजकीय पक्षाचा किंवा राजकीय विचारधारेचा विषय नाही, हा देशाचा, संविधानाचा, देशाच्या लोकशाहीचा विषय. आणि ह्याला आपण सर्व भारतीय म्हणून ह्या मुद्द्याला हात घालणं गरजेचं आहे. काय वाटतं राहुल गांधींच्या आरोपात तथ्य आहे का? आत्तापर्यंत आपण पाहिलं की सत्ता वाटपाच्या सगळ्याच ठिकाणी ही बायसनेस आतापर्यंत दिसून आली कमी जास्त प्रमाणात. पण आता आपण जर न्यूट्रल होऊन बघितलं तर बऱ्याचशा नाही का इन्स्टिट्यूट्स आणि माध्यमांवरती एका विशिष्ट पक्षाचा होल्ड असतो. आणि त्या होल्डमुळेच आपण पूर्णपणे विश्वास करू शकत नाही की इथं बायसनेस नसावा. यामुळं साशंकता नक्कीच आहे. ओके, असं वाटतं का की भाजप एकूणच निवडणूक, आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आहे त्यात सुद्धा व्हीव्हीपॅट न वापरण्याचा निर्णय घेतला आहे निवडणूक आयोगानं, त्याबद्दल सुद्धा साशंकता व्यक्त केली जात आहे. एकूण राहुल गांधी वर आरोप करतात, महाराष्ट्र आणि बिहारच्या निवडणुकांबद्दल पण साशंकता व्यक्त केली जात आहे. खरं काय? आता बघायला गेलं ना तर खऱ्या अर्थाने लोकतंत्र धोक्यात आहे का हा प्रश्न ना सामान्य जनतेला पडू लागला आहे. त्याचं कारण म्हणजे बिहारमध्ये 60 लाखापेक्षा जास्त SIRच्या माध्यमातून जे सिटिझन्स आहेत त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातो आहे. माझा एक सवाल आहे इलेक्शन कमिशनला की ज्या 60 लाखापेक्षा जास्त लोकांना तुम्ही बाहेर काढला आहे, म्हणजे मतदार त्यांना नाही असं तुम्ही म्हणताय, ते मतदार नाही म्हणजे ते भारतीय सिटिझनसुद्धा नाहीत का? या गोष्टीचा उत्तर इलेक्शन कमिशनने आतापर्यंत दिलेला नाही आहे. मला ही पण गोष्ट इथे सांगू वाटते की अगोदर जेव्हा EVMवर आरोप झाले 2019च्या आणि 2024च्या लोकसभे निवडणुकीनंतर, तेव्हा आपल्याला असं दिसतं की इलेक्शन कमिशननी त्या विरोधात भाजप प्रवक्ता बोलतोय अशा प्रकारे त्यांनी येऊन मांडणी केली आणि शेरोशायरी केली आणि सांगितलं की कशाप्रकारे EVM चालतं आणि तिथे काहीही घोटाळा होत नाही. पण आता तथ्याच्या माध्यमातून, तथ्य समोर ठेवून जेव्हा राहुल गांधी या सगळ्या गोष्टी पुढं मांडतायत तेव्हा ते असं सांगतायत की तुम्ही ॲफिडेव्हिट द्या. मला असं त्यांना प्रश्न विचारायचा आहे की राहुल गांधी लीडर ऑफ अपोजिशन आहेत. लीडर ऑफ अपोजिशन असताना ते पार्लमेंटचे सदस्य आहेत आणि पार्लमेंट हे कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे. कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे तेव्हा जे प्रश्न पार्लमेंटमध्ये जेव्हा ते विचारतात तेव्हा ते रेकॉर्डला जातं. याचा अर्थ ॲफिडेव्हिट हे मोठं आहे का त्या रेकॉर्डपेक्षा? नाही ना. जे पार्लमेंटरी प्रोसिडिंग आहे ज्याच्यामध्ये जेव्हा ते रेकॉर्ड केलं गेलं आहे तर त्याला तुम्ही तथ्य का मानत नाही असा मला सवाल करायचा आहे.
इलेक्शन कमिशनला. आणि खऱ्या अर्थाने मला आता असं वाटते की खऱ्या अर्थाने भारताचा लोकतंत्र हे धोक्यात आहे, लोकशाही ही धोक्यात आहे. आणि याला वाचवण्यासाठी राहुल गांधी असतील किंवा इतर अपोजिशनचे दुसरे पक्ष आहेत आणि नेते आहेत ते पुढाकार घेत आहेत. याला जनसमर्थन पुढे जाऊन मोठ्या प्रमाणात भेटणार आहे आणि कुठे ना कुठे त्यातून पोल उघड होणार आहे आणि त्या माध्यमातून संविधानांना आणि लोकशाही मूल्यांना वाचवण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. एकूणच राहुल गांधी आरोप करतात निवडणूक आयोगावर, पण उत्तर देतात भाजपवाले. हे कुठंतरी शंकेची पाल चुकते का? आता हे तर प्रश्न तुम्हीच विचारला, ह्याचं उत्तर हो नाही मी देतच नाही. कारण प्रश्न विचारला याच्यातच सगळं आलं की प्रश्न विचारलाच पाहिजे की का, म्हणजे त्यांना बोलू द्या ना. ज्यावेळेला EVMवर प्रश्न विचारला त्यावेळेला तुम्ही हॅकॅथॉन ठेवल्या इलेक्शन कमिशन, मग आता का नाही? आता तुम्ही उत्तर द्यायला शपथपत्राची मागणी करताय. खरं तर शपथपत्र इलेक्शन कमिशननं केलं पाहिजे की हे खोटं आहे, त्यांनी शपथपत्रावर लिहून द्यावं कुठला तरी काहीतरी की बाबा ते जे वडिलांचं नाव IFJ काही लिहिलं ते कुठून आलं, त्याचे उत्तरं दिले पाहिजेत की त्यांची चूक झाली आहे. कदाचित चूक मान्य करावी की आमच्याकडून झालं, याच्या आधी आम्हाला लक्ष देता आलं नाही, पण ते हित करायला ते तयार नाही आहेत. आणि यात भाजपचा प्रश्न येतच नाही ना. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे का सर्टिफिकेट देत आहेत की निवडणूक चांगली, हे झालं ते झालं. ह्याच्या आधी पण त्यांनी अशोक चव्हाणांवर आरोप केले आणि आता त्यांना घेतलं, म्हणजे त्यांना दुधाची आंघोळ घातली, अभिषेक घातला आणि त्यांना भ्रष्टाचारी माणसाला तो माणूस आता चांगला झाला. तेच आता करायचं काम इलेक्शन कमिशनसोबत फडणवीस करत आहेत. ताई, तुला काय वाटतं, राहुल गांधींच्या आरोपात तथ्य आहे का? त्यांनी जो आरोप केला आहे मतदार याद्यांच्या घोळावरून याच्यावरून, तर तो खूप गंभीर आरोप आहे. जो कॉन्स्टिट्यूशनने अधिकार दिलेला आहे भारतीय मतदारांना मतदान करण्याचा. भारतीय कॉन्स्टिट्यूशनमध्येच महिलांना पहिल्यांदा मतदानाचा अधिकार मिळालेला आहे. इतर देशांमध्ये जो की यासाठी खूप सारा लढा द्यावा लागला आहे आणि तो अधिकार आज निवडणूक आयोग जे कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे तो हिरावताना दिसतो आहे, आपल्याला घोटाळा करताना दिसतो आहे. आणि नक्कीच राहुल गांधींच्या आरोपांमध्ये तथ्य आहे. या गोष्टीचं निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण देणं अपेक्षित आहे. तुम्ही कोणी फॉर्म भरला आहे का स्वतःहून मतदानाला? कोणी भरला? नाही, म्हणजे आता 5 वर्ष होऊन गेली. 5 वर्ष होऊन गेले. पण ती मतदान प्रोसेस कशी असती माहीत आहे का? कारण राहुल गांधींनी एकाच घरावर 6 लोकांची नावं 70 म्हणजे हां, पण ते 70 लोकांचे आहेत, पण 6 लोकांची एकाच सांगितलं त्यांनी की एकाच ठिकाणी 6 लोकांची नावं. काय वाटतं? अशा प्रकारे फेक वोटर ID तयार करणे आजचाच प्रकार आहे की माध्यमांनी दाखवला की नाशिकमध्ये फेक वोटर ID तयार केले गेले आहेत. कुठे वडिलांचं नाव बदललं गेलं आहे, कुठे ॲड्रेस बदललं गेला आहे, कुठं काय केलं गेलेलं आहे. मला एक गोष्ट त्यांना विचारायची आहे की इलेक्शन कमिशनला आताच जाग का आली? 10 वर्ष इलेक्शन कमिशन कुठं होतं? तेव्हा त्यांनी का केलं नाही? आणि आता ते SIRच्या माध्यमातून 60 लाख लोकांना तेव्हा बाहेर करतायत. तर मग हा प्रश्न तर उठणारच आहे की तुम्ही बायस आहात का? त्यामुळे ही गोष्ट आहेच. ओके. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत VVPAT वापरला जाणार नाही, काय वाटतं याबद्दल? नाही, आता हे निर्णय तर चुकीचाच आहे. VVPAT वापरायला हरकत काय, उलटं त्याच्यामध्ये पारदर्शकता वाढत होती ना. मग तुम्ही काहीतरी चुकीचं केलं आहे म्हणून तुम्ही VVPATला नकार देताय ना, हे उघडपणे दिसून येतं आहे ना. आणि हे सगळं जर थांबवायचं असेल तर मला कुठंतरी वाटतं सुप्रीम कोर्टाने यामध्ये हस्तक्षेप करणं गरजेचं आहे. जॉईंट पार्लमेंटरी कमिटी JPC बसणं ह्याच्यावर गरज आहे. त्याच्यामध्ये सर्वपक्षीय खासदारांचा समावेश असेल त्या JPCमध्ये. मग कुठंतरी ह्या सर्व विषयाची चर्चा होईल आणि नेमकं काय हे सत्य समोर येईल. नाहीतर सर्व स्वायत्त संस्थांनी संपवल्या, त्यांच्याच ताब्यात आहेत आणि तेच जज, तेच पोलीस, तेच आरोपी, तेच वकील. मग हे काय, म्हणजे काय ते नटसम्राटचं नाटक आहे का? म्हणजे सगळे पात्र तेच करणार. मग हे सत्य सामोरं येण्यासाठी मला वाटतं सुप्रीम कोर्ट आणि JPC होणं गरजेचं आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकीत सुद्धा वाटतं का की कुठेतरी वोट चोरी झाली? नक्कीच असं वाटतं आहे. त्याचं कारण म्हणजे की राहुल गांधींनीच ते जेव्हा इंडियन एक्सप्रेसला किंवा माध्यमांमध्ये एक आर्टिकल लिहिला आणि त्या स्पष्टपणे विथ एव्हिडन्स त्यांनी हे प्रूव्ह करण्याचा सुद्धा प्रयत्न केला की बाबा 40 लाख 2024मध्ये 6 महिन्याचा गॅप आहे, 6 ते 8 महिन्याचा गॅप आहे आपल्याला दिसून येतो लोकसभा निवडणुकीमध्ये आणि विधानसभा निवडणुकीमध्ये. त्याच्यात 40 लाख लोकांचा म्हणजे 40 लाख न्यू वोटर्स हे रजिस्टर झाले असं दिसून येतो आहे. मग आपल्याला प्रश्न पडेल की 5 वर्षात 40 लाख नाही आले पण 5 महिन्यात 40 लाख कसं काय आले?
मग तिथे पण आपल्याला दिसून येते आणि तिथे आपल्याला हे सुद्धा मान्य करावं लागेल की ज्या सीट्समध्ये भाजप जिंकून आलेले आहेत, ज्या विधानसभा क्षेत्रांमध्ये भाजप जिंकलं आहे, तिथे आपल्याला ते न्यू वोटर्स जास्त रजिस्टर झाले आहेत असं दिसून येते. देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघात सुद्धा असं झालेलं आहे. त्यांच्या मतदारसंघात सुद्धा असं झालेलं दिसतंय. नागपूरमध्ये कामठी हा मतदारसंघ आहे, तिथला सुद्धा त्यांनी एक दाखला दिला आहे की बाबा तिथे पण आपल्याला दिसून येतं की 20 की 22,000 मतदान म्हणजे एकंदरीत न्यू वोटर्स रजिस्टर झाले आहेत. यावर यावर उत्तरसुद्धा देवेंद्र फडणवीसांनी दिला, पण तो तथ्यांच्या आधारावर कुठेही वाटला नाही. तो उडवाउडवीचा असा एकंदरीत वाचला. आणि मुद्दा असा आहे की राहुल गांधींनी प्रश्न हे इलेक्शन कमिशनला विचारलेत. देवेंद्र फडणवीस कोण आहेत? इलेक्शन कमिशनर आहेत का की ते उत्तर देतील? नाही ना, मग त्यांनी उत्तर का द्यावं? एकूणच निवडणूक आयोगाच्या कारभाराबाबत विद्यार्थ्यांना सुद्धा आणि तरुणांमध्ये सुद्धा साशंकता आहे. अक्षय साबळे, आपलं महानगर, पुणे.